अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आवक घटली आहे, त्याच्यामुळे बाजारभाव वाढतील अशी अपेक्षा आहे. आपल्यासोबत घोलप साहेब आहेत. घोलप साहेब नमस्कार. काय टोमॅटोला बाजारभाव? चांगली मला 300 रुपये. 300 रुपये. साऊ 300 350. मेघदूत आर्यमान आहे 200-250 रुपये. बाजार वाढण्याची शक्यता? मालच कमी येतात. माल कमी म्हणून बाजार वाढले पाहिजे. पुढे माल आहे, पुढे माल जास्त आहे. हो नमस्कार. कुठून आले तुम्ही? घारगाव. कुठली व्हरायटी घेऊन आले? योगी आणि आर्यमान. योगी आणि आर्यमान. काय भाव मागतायत? 250 मागतात. तर मोठ्याने बोला घोलप साहेब. काय खोला व्यवहार होऊ द्या ना. परवा दिवशी टाकलं माल चांगला आहे. शेतकऱ्याचा बुवा घ्या. दिवाळी आहे. योग्य बाजार भाव लावा. सकाळी 100 क्रेट आहे. मला खाली करायचे त्यालाच करायचे. काय भाव लावला? 300 का? घरची माणसं हो करा. हो घरची माणसं म्हणतात. ते वाढवती नाही ना घरच्या माणसाची. हो थोडं करा ऍडजस्ट. जाऊ दे चला. आता काय घोलप साहेब तुमचे, तुम्ही त्यांचे. हो नमस्कार. नमस्कार. कुठून आले? आम्ही ब्राह्मणवाडा. ब्राह्मणवाडा. हो. कुठली व्हरायटी आहे? मेघदूत आहे. मेघदूत. हो. काय भाव मागतायत? 280 पर्यंत मागतात. 280 पर्यंत मागतायत. हो. किती लागवड आहे? हा? लागवड किती? 10-15 हजार काळी आहे. 10-15 काडी. हो. क्षेत्र? क्षेत्र 1.5-2 एकर. यंदाचा सीझन कसा गेला? सीझन काय चांगलं नाही आमचा. फेल गेला. बिलकुल फेल गेलं. गळीतही नाही. आणि इथं मार्केटमध्ये पहा बरं एवढा चांगला माल आहे. काही नवीन लागवड? 250-300. नवीन लागवडी करावा का नाही हेच समजत नाही आता. नवीन लागवड करावी की नाही समजत हो ना. मार्केट कमिटीला काय सूचना? नाही काय नाही व्यवस्थित चालेल सर. मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 12 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली. साधारण 5-6 हजार क्रेटची आवक असेल. तर ही नवीन गाडी आलेली आहे. माल अतिशय चांगला आहे, परंतु बाजारभाव चांगले नसल्यामुळे व्यापारी बांधव पडून मागणार. भाई साहब नमस्ते. नमस्ते. क्या रेट है आज? है माल देख के 200, 250, 300, 200, 250, 300. साहू 350. ये माल किस रेट से जाएगा? 250 तक. हो नमस्कार. हो कुठून आले? मांजरवाडी. बघा चांगला माल घेऊन टाका. चांगला माल चांगला. दादा किती आहे? हो या इकडे या. चला घेऊन टाका. किती आहे योग्य बाजार भाव लावा. योग्य पाहिजे ना. पण तुम्ही सांगा की व्यवस्थित काय शेतकऱ्यांची परिस्थिती. हा योग्य बाजार भाव लावा. 300 रुपये बाजार आहे. 300 रुपये. 300 नाही म्हणतात. तर शेतकरी सुद्धा बाजारभाव कमी जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांची पण परिस्थिती नाजूक आहे. नमस्कार. शेतकरी साहेब नमस्कार. तर कोण आहे शेतकरी? तुम्ही व्यापारी का? काय भाव मागतात? इसको 250 रुपये तक मांगे. 250 मांगने रहा. क्या रेट मंडी बढ़ेगी क्या नहीं बढ़ेगी? मार्केट तो देखो बढ़ नहीं रहा है अभी. बढ़ नहीं रहा है. कब बढ़ेगा? क्या बढ़ेगा मार्केट नहीं बढ़ेगा अभी लग रहा मार्केट नहीं बढ़ेगा. है. ये बाजार ऐसा है, किसान भी परेशान है और जो माल ले रहा है वो भी परेशान है. शेतकरी पण परेशान आणि व्यापारी पण परेशान. सध्या बघा आता व्यापारी म्हणतात आम्ही पण परेशान आहे आणि व्यापारी पण परेशान आहेत. आपल्यासोबत जरा आप्पांना विचारूया. आप्पा काय टोमॅटोचे हाल आज? आजचे 200 ते 300. 200 ते 300. साऊ गेलं 400 रुपये. बाजार वाढतील की नाही? बाजारात दिवाळीच्या नंतर थोडंफार आवक तर खूप घटलेली आहे. आवक माझ्या यायलाच परवडत नसेल. अशी यायला परवडत. 70 रुपये इथं बाजार 150-200 रुपये. कसं काय लोक बागेत सोडून द्यायला लागले. काय करणार? लांबचे शेतकरी नाही ना. स्थानिक माल कमी. काय बाजार वाढतील तुम्ही म्हणाले होते?
बाजार वाढतील दिवाळीपासून थोडेफार, जास्त नाही. दिवाळीपासून नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची खूप आवक कमी झालेली आहे. आपल्यासोबत बनकर आहेत. बनकर साहेब नमस्कार. काय आज 12 ऑक्टोबर टोमॅटोला काय बाजार आहे? 200 पासून 350 पर्यंत. बाजार वाढतील की नाही? बाजार जेमतेम हेच चालायची चिन्ह आहे. जेमतेम हेच चालण्याची चिन्ह आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज 12 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे आणि बाजारभाव देखील घटलेले आहेत. साधारण 200 पासून तर 350 रुपयाचा बाजारभाव मिळतोय. बाजार वाढले पाहिजे. शेतकऱ्यांनी दिवाळी कशी करायची असा प्रश्न आहे. आपल्यासोबत बाजार समितीचे संचालक सारंगजी घोलप साहेब आहेत. घोलप साहेब, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. शुभेच्छा साहेब. काय टोमॅटोला बाजारभाव खूप कमी झाले? नाही, वाढलेत ना आज कालपेक्षा. किती वाढले आज? कालच्या तुलनेत वाढलेत आज. 450, 400, 450 साऊची मार्केट आहे आणि 250, 300, 350 हायब्रिडला मार्केट आहे. 20-25 रुपये वाढतात. 20-25 रुपये वाढलेले आहेत. तेवढे जरा थोडासा भाडं जरी सुटलं तर तेवढा शेतकऱ्यांना थोडासा आसरा. बाजार वाढतील की नाही? बाजार वाढतील. आता काय झाले, बऱ्यापैकी नाशिक बेल्ट कमी होत चाललेलं आहे. जे फॉर्मला मार्केट होते समजा तिथं आवक कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आवकचा तुटवडा झाल्यामुळे बाजार 100% वाढतील. धनामेथी लिलाव शिफ्ट झालेला आहे. हो, झाले. आता इथे जागा मोकळी झाली. मोकळी होते एकदम. म्हणजे टोमॅटोचे व्यापारी ते सर्व खुश आहेत. संध्याकाळी त्यांना जी अडचण यायची समजा 4 वाजता, पुढच्या दिवशी 3ऱ्या दिवसाचं जे मार्केट असायचं तेव्हा मार्केट करायला त्यांना टायमिंगमध्ये गाड्या सोडायला लागतात ना. मग आता संध्याकाळी रिकामा असल्यामुळे त्यांच्या गाड्या टायमिंगमध्ये निघतात. धनामेथीचे ढीक पडत नाही पुढे, त्याच्यामुळे गाड्या व्यवस्थितपणे निघून जातात. सोयाबीन कधी चालू करणार? सोयाबीनचा पण प्रस्ताव दिलेला आहे. मंजुरी पण जवळपास आल्यात जमा आहे. त्याची थोडंसं एक गोडाऊन त्यांना उपलब्ध करून द्यायचं आहे. त्याची पण शासनातर्फे जी काही शासन मान्यता जी खरेदी केंद्र आहे ते इथं आपल्या इथं चालू होणार. ते लवकरात लवकर ते पण चालू होईल साहेब. साधारण किती आवक झाली असेल? एक 8-10 हजार प्लेट. खूप कमी झाली आवक ना? थोडी कमी झालेली आहे. या पिरियडमध्ये आपल्या इकडं माल म्हणजे येत नाही असं सर्वांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ज्यांचे प्लॉट जमले त्यांचा माल आलेला आहे. शेतकरी बांधवांना काय आव्हान? शेतकरी बांधवांना हेच आव्हान आहे का बाजार काही याच्यापेक्षा खाली होणार नाही. कारण आपल्याकडे नारायणगाव परिसरामध्ये कलेक्शन सेंटर जास्त आहेत. कलेक्शन सेंटरवाल्यांना रोजच्या रोज माल लागतोच. त्याच्यामुळं फारच दयनीय अवस्था होणार नाही. साधारणतः 250, 300, 350 हे रेंज टिकून राहील. मॉलचे दर काय? मॉलचे दर आता अजून अपडेट घेतलेले नाही. त्यांचे परचेस ऑर्डर वगैरे थोडंसं उशिरा पडतात. नाशिकला वगैरे किंवा हिवरगावची परिस्थिती? हिवरगावची काल थोडी सुधारली आहे. त्याच्या 2 दिवस आधी 150 ते 200 रुपये, 250 रुपयेपर्यंत तिथं 20 किलोचं क्रेटचं तिथं म्हणजे पर्चेसिंग होती. काल जरा 250, 250, तिथं पण माल कमी पडलेत ना. त्याच्यामुळे 250-300 रुपयापर्यंत कालच्या टोमॅटो उत्पादकांची दिवाळी सुधारेल का नाही? जाईल गोड जाईल 100% जाईल. आणि माझ्या शुभेच्छा आहेत. टोमॅटो उत्पादकांची दिवाळी गोड जाईल असं ते म्हणतोय. नमस्कार. काय म्हणाले? दिवाळी कायची गोड जाती? पाणी गेले त्याच्यात राहिले त्याच्यात काय पाणी गेलं म्हणजे वावरांनी पाणी निघले त्यांना मार्केट नाही, कशालाच मार्केट नाही. आता ज्या वेळेला गेल्या वर्षी काय मार्केट चाललं होतं? काय भाव होतं मागच्या वर्षी? काय होतं मागच्या वर्षी? गेल्या वर्षी या वेळेला 700-800 रुपये मार्केट चाललेलं होतं. काय प्रत्येक परिस्थिती रोजची तीच राहील असं नाही ना. नाही, पण आता एवढा पाऊस पाण्याने गेले म्हणतात आणि मग काय उलट पावसाने गेलेली सुकी. तुम्ही कुठून आले? गावडेवाडीत आहेत. गावडेवाडी, आंबेगाव तालुका. आंबेगाव तालुका. कुठली व्हरायटी? मेघदूती. कितवा तोडा आहे? त्याचा अजून 4था 5वा म्हणजे मध्यवर आलेले. मागच्या वर्षी किती क्रेट निघायची एकरी? एकरी गेल्या वर्षी तरी 700-800 निघली होती. यंदा काय कमी निघू नये. बाजारभाव नाही त्याला. बाजारभाव नाही. भाऊ तुम्ही कुठून आले? काय गोवा गुटखा खाल्लाय काय? शेतकरी बांधवांना व्यसन करू नका. तुम्ही जरा बाजारभाव सांगा ना, काय उठाव करायचं सांगा ना. काय आता ते शेतकऱ्यांचं माल अशा पद्धती होतात त्यात ज्यांना काय व्यापारी लुटमार करतात. मग काय आता इथे काय भाव चालले? दादा तुम्ही कुठून आले? गिरवली. काय भाव मागतात आज? मागतात 200-250. 200-250. 400 पर्यंत मागतात. नाही ना मागते. नाही मागते 400 पर्यंत. 300 पर्यंत. 330 पर्यंत. काय मार्केट कमिटीला काय सूचना आहे का? काही सूचना आहे सूचना. व्यापारी थांबून राहतात. अच्छा, म्हणजे कंडी करतात का? शेतकऱ्याचा हाल चाललंय बाकी काय. ते व्यापारी साहेब आपल्या सोबत आहेत. हो, यांचं म्हणणं असं आहे की व्यापारी कंडी करतात. तर तुम्ही एवढं तुमचं काम चांगलं आहे. काय कंडी करून करता?
ते माल पोचणारे पाहिजे शेतकरी जगले पाहिजे. तर व्यापाऱ्यांनी पण काय करायचं? माझी त्यांचं म्हणणं आहे, 10 रुपये तेवढे द्या मला, 10 रुपये मागा त्यांच्या किती वर्षी कशा कुठल्या जाळी दिले ना 10 रुपये नाही दिली तुम्ही सांगितले तेवढे की नाही दिले आता. थोडंसं ऐका. 310 म्हणलोय त्यांना 10 मागवते मी. दुपारची गाडी आहे का घरी? ते 310 हे नाही कमी. किती ती पावली 300 मागितली तुम्ही 310 किती क्रेट आहे? 100 100 क्रेट. सगळं एक नंबर माल आहे. हा एक नंबर सगळं. तर ते नाही म्हणतात, थोडंसं करा पुढे माग. अहो मी त्यांना 3.5 सांगितलं 310 मागवतोय फक्त 10 रुपये द्यायला काय प्रॉब्लेम त्यांना मग आमची आम्हाला निघत तेवढेच गाडी भरायची. हा 5-10 मिनिटं. पण त्यांनाही परवडलं पाहिजे ना. मग त्यांना परवडलं त्याला तर 5 रुपये वाढवा. त्यांना नाही परवडलं तुम्ही म्हणते पण आमची बाजू कोणी घेईन आम्हाला परवडलं पाहिजे तुम्ही म्हणले का? असं बरोबर आहे. तुमच्याकडचा घेतलेला माल पुढे विक्री जर नाही झाला तर त्यांचं पण तुम्ही नुकसान असं होतं. मीडियामध्ये कधी म्हटले का शेतकऱ्याला परवडत नाही? आता शंभर कशी व्यापारी म्हणतो बाजू आम्ही. म्हणते. व्यापाऱ्याची बाजू अहो म्हणते, साहेब, व्यापाऱ्याला आम्ही परवडत नाही. व्यापाऱ्याची बाजू घेत नाही. आता म्हणतो तुम्ही. वस्तुस्थिती मांडतोय. त्यांना परवडलं आता मी पाहिजे. काय म्हणालो ते वाक्य पुन्हा सांगतो. समजा त्यांनी 300 ने घेतली तर ते 27 किलोचं क्रेट करावं लागतं. सॉर्टिंग करणे, पुढे त्याचे गिराईक मिळालं पाहिजे. ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहेत. शेतकऱ्याच्या मालाचे पैसे झाले पाहिजे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेवटी तो जगला तर सगळा आहे. पण शेवटी पुढे पैसे झाले पाहिजे ना. एक दिवस जरा आपण लायसन घेऊन बघू. म्हटलं तर मी घेतो, तुम्ही खर्च करा. आपण किती दोघांमध्ये पैसे करू. होतं करू. नाही, शेवटी बरोबर. वस्तुस्थिती दादा मांडली पाहिजे. बरोबर. जे खरं आहे ते खरं आहे. म्हणजे वस्तू तिथे आहे तेच त्याची 10 आहे, मागवते आहे, आम्ही. बरोबर आहे. बसा गाडीत जाऊ. चला आता बसले बसा गाडीत म्हणाल ते. त्यांनी 10 दिल्याशिवाय नाही बसणार आम्ही. 10 दिल्याशिवाय नाही बस. नाही पण बोलले काय करायचं? ते म्हणले ना नाही नाही ते 50 नको हा, जी ते रेंज मग- आहे ती. ठीक आहे, 5 रुपये आम्ही वाढवतील करतो ना. 5 रुपये जाळी घ्या पण जी रेंज चालू आहे 5 तीच रुपये वाढवते. थोडस घ्या, एकमेकाला सांभाळून घे. शेवटी बाजारभाव व्यापाऱ्यांचे पण पुढे झाले पैसे मिळाले पाहिजेत. अनेक वेळेला माल पाठवल्यावर व्यापाऱ्यांकडे पैसे पण मिळत नाही. आनंद अडचण म्हणजे शेतकऱ्याला जपलंच पाहिजे ना. शेतकरी खाली येतोय व्यापारी 1 रुपयांनी चढतो शेतकरी डायरेक्ट 50-20 खाली येतोय. तुमच्या भावना बरोबर आहे. मग काय व्यापारी द्यायचं? फक्त 2 रुपये 5 रुपये हा करा खाली. शेतकरी डायरेक्ट 50 खाली येतो 350 300 घेतो. माल खाली करताना काही प्रॉब्लेम नाही ना होत. तिथे गेले मी 2 आशीत निघाले याची 5 जाळ्या कट लावा नाही ते घेऊन जा. आपण एक सारखे तर केलं पाहिजे ना. थोडस काय होतं, पुढचं जे गिराईक असतं ना ते गिराईक सुद्धा थोडस चोखंदळ असतं. पुढच्या जी आहे नाही मग द्यायचं का नाही? नाही द्यायचे 10 आल्याशिवाय नाही द्यायचे. अच्छा 10 आल्याशिवाय द्यायचं नाही. बघा बरं का मग कमी नाही गेलं. तुमचं काय नाव आहे? जाऊ दे आम्ही पिकावाला पटकन टाक ना होईना. अच्छा तुमचं नाव काय? नाव काय? नाव राजू कसबी कुठलं गाव आहे? गारगाव. अच्छा घारगावचे. चले इकडे ये. हरकत नाही. शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे बाजार अधिकचा मिळावा आणि तो मिळायला पाहिजे. सध्याच्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं निवडणुकी वाहतुकीचा खर्च फिटत नाही. व्यापारी बांधवांना तुम्ही देखील काळजी घ्या असं शेतकऱ्यांचं म्हणणं काही चूक नाही. व्यापारी बांधव या संदर्भामध्ये दखल घेतील अशी अपेक्षा. नमस्ते. इथे घ्या मी आता चालू आहे. अच्छा तुम्ही आत्ताच आले. काय भाव मागतायत? साऊ संतोष काय मागायचं? 400 रुपये मागतायत. काय अपेक्षा आहे? 450 रुपये. 450. बाजार कसली? साऊ ना? हा साऊ साऊचेच ना. आणि हायब्रिड हायब्रिड 3 रुपये मागतात. 3 रुपये मागतात. कुठून आले तुम्ही? साकूर मांडवा साकूर मांडव. काय अपेक्षा आहे? गावठी टोमॅटोला 450 रुपये. 450 रुपये. आणि संकरित 350. काय व्यापारी साहेब काय म्हणताय तुम्ही? काय भाव मागताय? 300 रुपयापर्यंत आहे बाजार. 300 रुपयापर्यंत संकरित. आणि गावठी 350-400. 350. 400 रुपयापर्यंत पण गेले ना. कितवा तोडा आहे आपला? तिसरा थोडा. तिसरा तोडा आहे. किती लागवड आहे? 2 एकर. 2 एकर आहे. किती एकरी खर्च येतो? एक येतो 80-90 हजार रुपये. 80-90 हजार रुपये. काय यंदाचा सीझन कसा गेला? तर पावसामुळे केलेच यंदा. सध्या बाग कशी आहे? बाग पावसाने गेली. आतापर्यंत किती क्रेडिट गेले? गेले असते 800-900 गेले फक्त. सगळे घरचे का काही विकत आणले? नाही चुलत्यांचे काय काही चुलत्यांशी. तुमची गावठी का संकरित? गावठी. गावठी. काय बनकर साहेब घ्या घेऊन टाका. काढा मार्ग. साऊचं 400 आणि ते 300 ते मधलं हलका मला 800. काही देत नाहीत. 50-50 50-50 ची अपेक्षा आहे. टोमॅटो चांगल्या प्रतीचे आहे किंवा शेतकऱ्याला अपेक्षा आहे. परंतु सध्या व्यापारी बांधवांचा पुढे माल जात नाही. त्याच्यामुळे बाजारभाव ह्या 400 मागितले. 300 मागितले. 250 मागितले. काही देत नाही. नाही 50-50 पाहिजे.
50 पैसे. भाऊ काय मार्ग काढायचा का? मोबाईलची लाईट चालू आहे. काय कमी जास्त नाही, शेवटी त्यांचा माल द्यायचा का नाही द्यायचा? बघा 2-3 व्यापारी नाही 450 रुपये त्याचे नाव आहे 350. काय तुम्ही थोडे वाढवणार का नाही? 411 रुपये करू तुम्ही 411 म्हणताय. आपण तुम्ही काय म्हणताय? नाही त्यांनाच घ्यायची. त्यांनाच घ्यायचे. बनकर साहेब तुम्ही बघून सगळं सुरू सगळेच ना? सगळं तिन्ही व्हरायटी हो द्या तिन्ही जोडून. मग काय हो इंदोरी आहे इकडे. इंदोरी मागितलं साऊथ 4 रुपये माहितलं 11 झालं. नाही 411 केले यांनी. ठीक आहे त्यांचं काय असेल. आपण आपले जे 250 रुपये माहितले ते 300 रुपये माहितले. त्या सगळ्यांची मागणी एकच दराने आहे. शेतकऱ्याची अपेक्षा थोडीशी वाढवावी. मार्ग काढा काय साहेब पुढे विक्रेच नाही तर करू बरोबर, पुढे गिराईक पाहिजे. पुढे विकलं पाहिजे. संतोष घ्या इकडे तिकडे करू चला. बघा एवढ्यांची गर्दी क्या सांगितलं ना नंतर 3 रुपये ते टाका. एकदा 311 झाले ना. 411 केले यांनी. 411 केले. आपल्याकडे हा ते भाऊ शेटला द्यावा आपल्याला. नाही बनकर सगळं घ्यायला चालेल. बनकर साहेब तुम्ही साऊ वेगळा आहे. साऊ घाटाचा राजा गणेश शिंदेच इथं. नाही बोला ना. नाही 2 वेगळा विषय आहे. बरोबर. हे 411 घेणार आहे. हो बरोबर आहे. थोडी मॅनेज करून घेतो. चालतं ना, काय हरकत नाही. दोघांकडून घ्या ना. संतोष बोललं नाही त्याची तिकीट. टाका ना याच्यात 11 टाका जास्त. हो ऐका तुमची सुट्टी आहे ना तुमची. तुझं 411 लिहा ना. हो, लिहिलं ना. मग अडचण काय? जवळ दाखव साहेब. हे काय लिहिलं ना. मग अडचण काय? मग काय शंका आहे का? 42 नाही 42चं माहित नाही. पण ते जे गावठी टोमॅटो ते 411 म्हणाले. शिवाय सगळ्यांच्या साक्षीनं खाली करू. माल खराब असेल तर थोडा बाजार भाव कमी होईल. शेवटी क्वालिटी पाहिजे ना. फायनल चला तुम्हाला चहा पाजतो सगळ्यांना. हा आहे असा माल. परत काही त्याच्यामध्ये फेरबदल नाही. धन्यवाद सगळ्यांना. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 12 ऑक्टोबर 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव साधारण 150 ते 250-300 रुपयाचा बाजारभाव मिळतो. साऊ या व्हरायटीला बाजारभाव, साऊ गावठी टोमॅटोला बाजारभाव 250-300 रुपयाचा बाजारभाव आहे. या कमी बाजारभावामुळे शेतकऱ्याचा झालेला खर्च मात्र काही वसूल होत नाही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे या ठिकाणी टोमॅटो विक्रीला शेतकरी अधिकचे येत आहेत. परंतु सध्या बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याची नाराजी अधिकची आहे. शेतकरी बांधवांनो, व्यापारी बांधवांचा पुढे माल विक्री होत नाही, त्याच्यामुळे बाजारभाव मिळत नाही असं व्यापारी सांगतात. सध्या दिवाळी आहे. यंदाचं सीझन टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं पूर्णपणे कोलमडलेलं आहे. अर्थकारण डळमळीत झालेलं आहे. शेतकऱ्याला शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. शेतामध्ये केलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळाला तर 4 पैसे शेतकऱ्याला मिळत आहेत. यंदाच्या वर्षी मात्र शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे आपण सुद्धा थोडं लक्ष घाला. आणि व्यापारी बांधवांनो, आडतदारांनो, तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहे. टोमॅटोला चांगला बाजारभाव द्या अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे. सुरेश वाणी, निहार टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.